पाय बरं हो छाया, जमलं काय ते तोरण? पाय बरं खाली वरतं झालं, सांग बरं तिकडून दुरून बरोबर दिसते का नाही दिसत तर. नाही ना हो रोशनीचे पप्पा, जमलं नाही ते तोरण. एका साईडनं वरतं झालं आणि एका साईडनं खालतं झालं. बरोबर म्हणता ते. पाहिले कसं दिसते, एखादं बेटअप दिसते, ते चांगलं दिसून नाही राहिलं ते तोरण. बरोबर करा. अहो तर मग सांग ना, कोणत्या साईडनं उच्ची झालं आणि कोणत्या साईडनं ठेंगणं झालं. तुम्ही आहे तिकडून थोडंसं उच्ची झालं आणि इकडून थोडंसं ठेंगणं झालं. बरं बरं थांब, अब भी ठीक करके देता हूँ. जमलं काय हो छाया? पाय बरं आता, आता पाय बरं बरं सारखं दिसते का नाही, चुकलं आता बी. आता जमलं हो रोशनीचे पप्पा, आता मस्त झालं तोरण. नेहमी एक काम करा तुम्ही, त्यांनी खिळे टोकून ठेवून द्या तिथं. खिळे टोकून ठेवले तर कसं आहे, नेहमी नेहमी तिथं धागा राहतेच. घेतला डायरेक्ट हार बांधला दोन्ही खिळेले. दहा डाव पाहा नाही लागत, इकडे बांधू का तिकडे बांधू. मस्त खिळे ठोकून ठेवून देता, आता पुढच्या वेळेसाठी कामी पडते. हा हो शाईने, तसंच करा लागन आता. मस्त दोन्ही साईडनं दोन खिळे ठोकून ठेवून द्या लागन. नेहमी नेहमी मग झंझट नाही. केलं तर तोरण तयार का बांधलं तिथं डायरेक्टच. मग तेच तर म्हणतो तुम्हाला, आयडिया घेत जा तुम्ही माझ्यापासून. हो मॅडम हो. बरं मी काय म्हणतो, आज काय बनवून राहिली मग स्वयंपाकामध्ये? आज सण आहे गुढीपाडव्याचा, तर काय बनवतो मग आज सणामध्ये? अहो काय बनवता म्हणता, तुम्हाला मी 3 दिवसापासून सांगून राहिली. अहो आपलीचा किराणा संपला. तुम्ही ऐकूनच नाही राहिले. उद्या आणतो करून आता एक हप्ता निघून गेला. आता तेल नाही, साखर नाही, खोबराची इलायची हे ते लागल ना. मग पाहिजे नाही का ते? मग ते तर आहेच नाही घरी. मग कायचा सण बनवतो भाजी पोळी. अहो इच्छिन ह्या कामामध्ये का नाही आठवणच नाही राहत. आणि आठवण राहिली का इच्छाच नाही होत मग संध्याकाळी बाहेर निघायची. बरं एक काम कर, आता तुला काय काय पाहिजे फटाफट आजच्या पुरतं लिहून दे मला. बातच जातो किराणा दुकानात घेऊन येतो, बनवून घे मस्त सण. तसाही लय दिवस झाला सणाफणाचं खाल्लं नाही आपण, बनवू इच्छिन मस्त. दे लिहून दे बरं, घेऊन येतो मी किराणा. बरं ठीक आहे ना रोशनीचे पप्पा, लिहून देतो मी एका कागदावर काय काय आणायचं आहे सगळं. आणि घेऊन या मग. ठीक आहे ना, लिहून देतो, घेऊन येतो मी. आणि मी काय म्हणतो रोशनीचे पप्पा, ताक आणा काय, ताक घेऊन या ना, मस्त कढी बनवतो. काय कढी बनवतो मग? नेहमी प्रत्येक सणाच्या वेळेस कढीच बनवत राहतं. दुसरं काहीतरी बनव मस्त. एक काम करणं, काय म्हणते, आंब्याचा पन्हा बनवता काय मस्त? आमरस बनव. अहो तर मग आंबे कुठं आहे? आणायला नाही पाहिजे का तुम्ही? रोज कामाला जाता, कामावून येता, तर तिकडे वावरायला काय आंबे राहतच नाही का? घेऊन या एखाद्या वावरातून 4-5 आंबे. हा विचिंत हे बरोबर आहे, आता वक्तात कुठं भेटन आंबे. जाऊ द्या, एक काम करा, आज फक्त तुम्ही ताक घेऊन या. आजच्या दिवस कढी खाऊन घेऊ, मग लागन तर उद्या कामाला जाण तर मग पाहिजा. मग एखाद्या वावरात भेटन आंबे गिंबे तर घेऊन येजा 5-6 आंबे एखाद्या वावरातून, बनवून घेऊ मग मस्त आंब्याचा पन्हा. हो ठीक आहे, दे चिठ्ठी बनव बरं, फटाफट बनव चिठ्ठी आणि दे, घेऊन येतो लेकाला किराणा. आणि आई कुठे गेली हो? आई कुठे गेली? दिसून नाही राहिली सकाळपासून. अहो रोशनीचे पप्पा, आई त्या कौसाबाईच्या घरी गेली. काहीतरी ते आलू चिप्स हे चालू आहे त्याचं 1-2 दिवसापासून बनव करणं. तर आज ते इकडे नंबर होता, तर जाऊन येतो म्हणे 5 अर्ध्या 1 तासात. तर येतच असेल म्हणा, आता येतच असेल ना. काहून काही काम होतं का आईचं? नाही काही काम घेऊन नाही होतं, म्हटलं मला वेळची दिसून नाही राहिली, कुठे गेली म्हटलं. रोशनी नाही दिसून राहिली म्हणून विचारलं का बा आई कुठे गेली. तर आई चालल्या होत्या, तेव्हा रोशनी मागायला लागली आईच्या, आजी मी येतो. तर घेऊन गेली मग आई. बात येतो म्हणे, अर्ध्या घंट्याचं काम आहे म्हणे, येऊन जातो म्हणे बात. मग तिकडून आल्यावर आपण स्वयंपाक करू म्हणे. बरोबर ठीक आहे ना, दे किराणा लिहून दे, घेऊन येतो मग चिठ्ठी. हो झालंच नाही का हो तुमचं तोरण बनवणं? एवढ्या वेळचे बसले अर्ध्या घंट्यापासून, कायचा विचार करून राहिले तुम्ही? बनवा ना तोरण, फटाफट तोरण बनवा, अजून बाकीचे काम आहे. तर ते कामं करायचे आहे का नाही करायचे आहे का? ते फक्त तोरणाच्याच मागं लागा 1-2 घंटा. अहो तर तोरण बनवायला काय टाइम नाही लागत काय? आपल्या इथं काही एकच दरवाजा थोडी आहे. 5-6 दरवाजे आहे ना. मग 5-6 एवढे दरवाजाले तोरणं लावा लागते ना सणाच्या दिवशी. मराठी सण आहे आपला, सणाच्या दिवशी एवढे दरवाजाले तोरण लावा लागते, तर मग टाइम लागते. 2 तोरणं बनवून तर लावूनही दिले दरवाजाले. आता फक्त काय, आता हे 2 आणि 1 तीन तोरणं राहिले, आता फक्त बनवतो आता गती. काहून कुठं जायचं आता घाईनं? फटाफट तोरण बनवून हे करा ते करा करून राहिली. कुठं जायचं एवढ्या गडबडीनं? अहो काही नाही, आज हात पाय भल्ले दुखून राहिले. आज तर माझ्या कामं करायला जीवावर येऊन राहिलं. एवढा मोठा सणाचा स्वयंपाक बनवणार आहे, तर पुऱ्या गिऱ्या भजे गिजे काढू लाग जा मला. पुऱ्या भजे तळू लाग जा. तिची बहीण तेच कामं राहिले आता माया मागं. तेच कामं राहिले आता पुऱ्या गिऱ्या तळू लागतो, भजे गिजे तळू लागतो तुले. हा ना, तळू लागता ना. फटाफट स्वयंपाक झाला पाहिजे ना आपला. अजून पूजा बाकी आहे आपल्याची, गोळी उभारायची बाकी आहे, अक्षर निवड ठेवायचं बाकीच आहे ना. मग करू लागता थोडंसं कामं फटाफट. बरं जाय, बनव पहिले बाकीचे कामं करून घे. ते कढी गिळी, वरण गिरण काय गोड गिड काय बनवतं तर बनवते. गोडामध्ये काय आता तुम्ही ना आंबे आणले होते, तर आता बनवतो आंब्याचा रस मस्त, आमरस. होई चिन बनव आमरस. तर कसे आहात मित्रांनो तुम्ही? मराठी धमाल कॉमेडी या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन मराठी वर्ष चांगला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं आणि यशाचं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना. कडुलिंब गाठी आणि बर्जरी साडीचा खण शांताराम रावांसोबत साजरा करते गुढीपाडव्याचा सण. अरे वा 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 शांते, काय मस्त उखाणं म्हटलं हो त्या. हा, काय मस्त उखाणं म्हटलं. खरंच काय हो, मस्त उखाणं म्हटलं. हो ना हो शांते, मस्त उखाणं म्हटलं ना त्या. सांगा बरं मित्रांनो, हा उखाणं कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगा बरं मित्रांनो, खरंच सांगा बरं कमेंटमध्ये उखाणं कसं वाटलं तर. घ्या मग आता तुम्ही ते तोरणं बांधून घ्या सगळ्या दरवाजाले आणि या थोडेसे स्वयंपाक खोलीत. हा, फक्त मला ते पुऱ्या भजे गिजे काढू लागता. फक्त मी लाटू देतो आणि तुम्ही पुऱ्या पकवा. फक्त तेवढं काम करू लागा. आज भले हातपाय दुखून राहिले, तब्येत बरोबरच नाही वाटून राहिली मला. ठीक आहे ना, हे एवढे 2-3 तोरणं बांधून देतो आणि येतो मग. चल, गुढी बी उभारायची आहे मग आपल्याला. हा, गुढीची तयारी करावं लागेल ना अजून. हो ना, गुढी बी तर उभारायची आहे. हा, गुढीची तयारी करणं आहे ना अजून आपल्याला. उरकावा मग थोडेसे फटाफट कामं. हो हो. मामीजी, तयारी गियारी जमली काय? गुढी गिळी जमली का? ते पूजापातीची तयारी वगैरे हा जमली का नाही जमली तर सांगा बरं. नाही हो बाई छाया, तयारी गियारी तर मस्त केली. हा, खाली मी रांगोळी गिंगोळी मस्त काढली. हा, रांगोळी छान काढली. ते छोटंसं मंदिर वगैरे हा तेही मस्त आणलं तू घरातलं. हा, आणि गुढी तर मस्तच उभारली तू. हा, असं वाटते का बा जशी प्रोफेशनल गुढी मेकर आहे काय. हा, किती मस्त गुढी उभारली ते पाय बरं. हा, कुठून शिकली तू अशी मस्त गुढी उभारणं? मामीजी, आता ते युट्यूबवर पाहू शिकली ते. हा, युट्यूबवर दाखवते का नाही. हा, काही आपल्याला जमत नसलं तर काही जरी पाहिजे असलं युट्यूबवर पाहून घेत असतो मी. तर त्याच्यावर पाहिलं तर त्याच्यावर शिकवलं असं अशा पद्धतीने बनवावं म्हणून. हा, म्हणून मग मस्त म्हणजे बनवलं त्या पद्धतीनं तर चांगली दिसून राहिली त्याची गुढी. हो बाई, मस्त छान बनवली. काही कमी गिमी राहिली का मामीजी? हा, काही कमी असेल तर सांगून द्या. नाही बाई छाया, काहीच कमी नाही आहे. मस्त बनवली त्या. सगळी तयारी सगळं व्यवस्थित केलं. काहीच कमी जास्त नाही, काहीच गलती नाही आहे. हा, घे आता मस्त चांगल्या पद्धतीनं मस्त पूजा कर. हा, गुढीची पूजा कर, ते मंदिराची पूजा कर. हा, आणि पूजा वगैरे करून मस्त नारळ खोबरा म्हणजे नारळ गिरळ वाटून दे. घ्या ना मामीजी, तुम्ही करा ना पहिले पूजा. हा, तुम्ही मोठे आहे, तुम्ही करा पूजा. नाही आता मी तर मोठी आहे, पण आता माझ्यानंतर तर आता तुला सांभाळणं आहे. हा, तसंही आता तुलाच सांभाळणं आहे घर. हा, घे मस्त कर शाईने आता ना मस्त पूजा कर. हा, आणि खोबरं गिबरं प्रसादामध्ये वाटून दे. ठीक आहे ना मामीजी, तुमच्या आशीर्वादानं मी पहिले पूजा करतो. पूजा वगैरे करून मग नारळ वगैरे खोबरा किस वगैरे त्याच्यात टाकून प्रसादामध्ये वाटून देतो मग. आणि हे रोशनी काऊन बसली हो खालीच? हा, उठणं हो बाई रोशनी, उठणं. हा, कपडे गिपडे खराब होते आणि तिथं मातीतच बसली खाली. हा, कपडे गिपडे खराब नाही होत का ते? उठ, होय उभी राह. कर बरं मम्मी बरोबर. जाय पूजा कर मम्मी बरोबर मस्त. हा, मी पूजा करतो ना मम्मी बरोबर. हो ना बेटा, उठ मग रोशनी उठ. खाली नको बसू अशी मातीत. हा, कपडे वपडे अंग पूर्ण खराब होते. पूर्ण धूळधूळच आहे इकडे. जाय मम्मी जवळ जाय, मस्त पूजा करू लाग मम्मीले. ये हो बाई रोशनी, ये मग ये पूजा करू आपण. ये देव बाप्पाची पूजा करू. हाव ना मम्मी, येतो ना. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनी मैत्रिणींनो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या नवीन भागात.